प्रेमाची. परफेक्ट. बस नाही नको, हे खूप साधं वाटेल. गुडघ्यावर बसून ट्राय करतो. बस. हे खूप टिपिकल वाटतंय. त्यांना आवडेल का? माझ्या फिलिंग्स व्यक्त करणार आहे हे तरी त्यांना आवडेल का? ऍक्च्युली प्रेम बिम नकोच. प्रेम व्यक्त केलेलं बायकोला आवडतच. बाबा तुम्ही ऐकलं? एवढ्या मोठ्यानं बोलल्यावर ऐकू येणार नाही काय? सॉरी बाबा, ते सॉरी काय? एक सांगू, प्लीज. आपल्या माणसावर जेलस किंवा पॉझिटिव्ह होण्यापेक्षा आपल्या माणसावरचं प्रेम सतत व्यक्त करत नाही. जेव्हा जे वाटेल ते बोलायचं. अरे प्रेम ही मनात ठेवायची गोष्ट नाही आहे रे, हजारदा सांगायची गोष्ट आहे. तरी नातं घट्ट होतं. पण भीती वाटते. दुसऱ्याच्या बायकोला आय लव्ह यू म्हणायला सांगत नाही मी. बाबा स्वतःच्या बायकोला आय लव्ह यू म्हणताना कसल्याली भीती. एक गोष्ट लक्षात ठेव, ती तुझी आहे. मनात ठेवायचं नाही, बोलायचं. काय झालं? काही नाही. गटल्या आवरा, निघायचं ना? चल. येस. काय म्हणत होते सर? कुठे काय? मी ऐकलं काय? हेच की मनात काही ठेवायचं नाही, बोलून टाकायचं. हो ते काही स्ट्रेस आहे का आपल्याबद्दल? नाही. नाही म्हणजे स्ट्रेस नाहीये की आपल्याबद्दल नाही? जनरल बॉस. काय? ऍक्च्युली ते म्हणत होते की प्रेम व्यक्त केलं पाहिजे. कोणावर? बायकोवर. का? त्याने प्रेम वाढतं. नाही, मला नाही वाटत असं काही होतं. हो त्यांना अनुभव आहे ना. नाही, मी आपल्याबद्दल सांगते. असं का वाटतं तुम्हाला? अरे प्रेम वाढायला मुळात प्रेम असणं गरजेचं आहे ना. नाहीये का? कुठे? बॉस आपण माणूस आहोत ना, आणि एकमेकांबद्दल हे असा विचित्र बघू नको. मला सांगावं लागेल. डील बद्दल. सावी, काय झालंय? कुठे काय? अशी का वागतेस तू? मी कुठे काय? काय नाही. सावी, ईश्वरीशी असं का वागतेस तू? मी उलट हा प्रश्न मी तुम्हाला विचारायला पाहिजे ना म्हणून, म्हणजे की तुमची ईश्वरी माझ्याशी असं का वागते. अर्थात ती तुमच्याशी तसं वागत नाहीये म्हणा. अशी म्हणजे? जाऊ दे ना, आपल्यात कशाला वाद उगाच. सावी, सांगशील? नाही सांगायचंय मला. पण मला विचारायचं, तू ईश्वरीशी असं का वागतेस सावी? असं म्हणजे कसं? हे असं तोडून. तोडून? मी उलट तुमची ईश्वरी माझ्याशी तसं वागते, तोडून. सावी, अगं तू उगाच गैरसमज करून घेतेस. वहिनी अहो, तुमचा दीर वकील आहे आणि तुम्ही वकिली करताय तिची. वकिली नाही सावी. बरं, तिचं काय चुकतंय ते तरी सांगशील?
कशाला काय? सावी, माझी शपथ आहे. वहिनी, मिहीर माझा मुलगा आहे ना? हा काय प्रश्न आहे? मग ती माझी सून आहे ना? मग ती छान दिसावी असं मला वाटलं. अरे, तिला एवढं ते पारितोषिक मिळालंय, फंक्शन आहे म्हणून ती छान दिसावी असंही मला वाटलं. ती या मांजरेकर घराण्याची सून आहे, ती छान दिसावी असं मला वाटलं. त्यात माझं काय चुकलं म्हणून मी तिला साडी आणली आणि हिने काय केलं? भेद केला. सख्खी सासू, चुलत सासू. अगं, वेडीयेस तू. असं काही नाहीये तिच्या मनात, खरंच. तिच्या मनातलं कळलं तुम्हाला वहिनी? मी माझ्या मनातलं नाही कळलं. काल आली आहे ती. 30 वर्ष आपण एकत्र होतो. आपण विसरला. सगळं ऐकू जातं बाहेर. हा? तुम्ही पण ना. अरे पण सांगायचंय कोणाला तुला? हे बघ, कंपनी आता हँडओव्हर होणार आहे. तू काहीतरी खुसपट काढू नको अहो, मध्ये. ते नाहीये. मग हे बघ, जे काही असेल, मला नसेल का खरं सांगायचं घरी? मलाही सांगायचंच आहे ना, पण अरे वेळ काळ असतो की नाही? बाबा काय म्हणतात, खरी गोष्ट सांगण्यासाठी वेळ महत्वाची असते, नाहीतर ती वेस्ट जाते. हे बाबांनीच म्हटलंय ना. नाही, बाबा म्हणतात की व्यक्त करायला मुहूर्त लागत नाही. राडे होतील. मला परवा नाही. ऐक ना, प्लीज तोंडाला झेपला. आता कुणाला काही बोलू नको प्लीज. नाही होणार. माझा ना आता डोक्याचा स्फोट होईल. एक मिनिट, इकडे बस. आता बघ माझ्याकडे. तेच करतोय. अरे 2 महिने राहिले फक्त. हा, 2 महिन्यांनी सांगूया ना सगळ्यांना. बस मी वेगळं बोलतोय. मी तेच म्हणते, नको बोलूस. डील बद्दल. चला, रोमॅन्स नंतर. चला, आवरा पटापट, उशीर होईल. चला चला चला. सगळं प्लॅन प्रमाणे झालंय. आपल्या पैसे पण मिळाले आणि आणि मी देखील जेलच्या बाहेर आलो. मटकादर बाबा, जय जय मटकादर बाबा. आज तिचं अवॉर्ड फंक्शन आहे. कोणाचं? राजूचं यूथ आयकॉन अवॉर्ड मिळतंय तिला. हे कसलं अवॉर्ड? चोर आहे ती, चोर. चोर? कंपनीचे पैसे चोरून नवऱ्याला सोडवलंय तिनं आणि तिथे देखील फ्रॉड केलाय. खोटे पैसे दिले. पण बाबा, सगळ्या फॅमिलीला कौतुक आहे तिचं. सगळी फॅमिली जाते वाटतं मिरवायला. आणि अवॉर्ड मिळणार आहे कोणाच्या हस्ते? आऊंच्या हस्ते. बाबा, मोठी होत चाललीये ती आणि मी मात्र आहे तिथेच आहे. काही घडत नाहीये माझ्या आयुष्यात. असं काहीही होणार नाही. तिनं सर्वांसमोर माझी नाचक्की केलेली आहे. याचा जाब तिला द्यावाच लागणार. कारण आता माझी पाळी. शैलेंद्र, एक काम करायचंय. चला चला, निघायला हवं. सावी, अगं तू तयार नाही झालीस अजून? कशाला? कशाला काय? अगं जायचंय ना आपल्याला. आपल्याला? जा जा, पटकन साडी बदल जा. आऊ आणि बाबा पुढे गेले सुद्धा. हे चला चला निघूया, उशीर झाला. एक्सक्यूज मी, तुझ्यामुळे उशीर झालाय. हे काय वहिनी, तुम्ही अजून तयार नाही झालात?
तुम्ही जा सगळे, मी नाही येणार. येणार नाही म्हणजे हे काय आता मध्येच? हे बघ, आवर तुझं पटकन आणि तयार हो. मला मला बरं वाटत नाही, तब्येत बरी नाहीये माझी. तुम्ही जा सगळे. अगं बाई, हो का? मग तू एक गोळी घे आणि गाडीत आराम कर ना. पण चल बाई, तू चल. वहिनी, तुम्ही नका ना तुमचा मूड खराब करून घेऊ. जा तुम्ही. सावी मॅडम प्लीज चला ना. तुझी सासू येते ना? अगं म्हणजे तुझी चुलत सासू, आत्ते सासू, आजी सासू गेलीये, सासरे बुवा पण गेले. जा तुम्ही सगळे. मला बरं वाटत नाहीये, आग्रह नको. काय काय होतंय तुला? मला ना मर्ग आलीये. मला माझं डोकं दुखतंय. मला ना असं पडून राहावंसं वाटतंय. मला कुणाशी बोलावंसं वाटत नाही. मला माझं डोकं दुखतंय. सावी आई, बरं तू आराम कर, आपण निघूया. तुम्ही निघा, मी थांबतो. तुम्ही कशाला? तुम्ही जा ना. नंतर माझे हाल कुत्रा सुद्धा खाणार नाही ना. मग मी पण थांबते. अगं नाही वहिनी, त्यांना बरं वाटत नाहीये आणि काही लागलं सवरलं तर मी आहे ना, मी थांबते त्यांच्या बरोबर. तुम्ही जा सगळे. हा वहिनी, चला जरा खोलीत जाऊन आराम करा, बरं वाटेल. सावी, पडून राहा, आराम. हा चला. डोंट वरी, तुम्ही जा, आम्ही थांबतो. एन्जॉय. चला, उशीर होते. चल. येते भाऊजी. चल. हॅलो मॅडम. येस येस, पोहोचते मी 10 मिनिटात. येस येस, यू. अरे किती फोन कॉल्स येत आहेत. ऍक्च्युली मला पण बोलायचं होतं, पण ते फोन्समुळे राहून गेलं. बोल ना. ते काय? म्हणजे माझं तुझं काय? ऍक्च्युली हे पर्सनल आहे जरा. अच्छा, सुट्टी हवी आहे तुला? नाही मग पैसे हवेत? नाही बॉस. अच्छा, म्हणजे तुझ्या कंपनीसाठी मदत हवी? नाही बॉस, मी बोललो ना पर्सनल काम आहे. माझ्यासाठी हेच सगळं पर्सनल आहे. नाही बॉस, हे तर कंपनीचं हे काम आहे ना. माझ्या आयुष्यात 98% कामच आहे. मला त्या उरलेल्या 2% इंटरेस्ट आणि माझ्यासाठी इनफ आहेत ते. म्हणजे एक मिनिट, सॉरी. येस आलोक, बोल. अरे पोहोचते मी 10 मिनिटात. येस, सी यू देअर. याचा का जीव चाललाय एवढा? मिहिर, भाषा. बॉस आता निघालोय तर पोचणारच ना. अरे का आपला फोन करतोय दर 5 मिनिटांनी, आपण काय उडून जाणार आहे आपण? हेही कामच आहे आणि त्या 98% मध्ये मोडतात. मग आता माझ्या 2% साठी पण वेळ काढा. ठीक आहे, फंक्शन झालं. बॉस, म्हणजे आपल्यामध्ये मी 2% का आदमी झालो. मॅड आहेस तू. ते तर आहेच. काय करायचं ते कळलं? हो काम झाल्यानंतर ताबडतोब निघून जायचं. हो. शैलेंद्र कुठे आहे? येत आहेत ते. चला तोपर्यंत आपण हॉलकडे जाऊ. बाबा, आज ना उद्या बॉसला ते पैसे लागतील. हो, आपण व्यवस्था करतोय रे. बॉसने एवढ्या हुशारीने खोटे पैसे सुटकेस मध्ये ठेवले होते आणि खरे पैसे घरी ठेवले. तरी मला कळत नाही, ते घरातून पैसे नेले कोणी? अशाच माणसाने त्याला पैशाबद्दल माहित होतं. आणि आपल्या घराबद्दल असं कोण असू शकतं? बाबा, असा एकच माणूस. तू जगदीश्वर म्हणतोस का? पण तेव्हा तू पोलिसांच्या ताब्यात होता. हो, पण ती चक्रम होती ना बाहेर. तुझा माधुरीवर संशय? हो. नुसता संशय घेऊन काय उपयोग? तुम्ही इथे पब्लिक फंक्शन आहे ना,
नाही पण तुम्ही प्लीज जा इथे. नाही जा. काय करणार? पोलिसांना कळवेल. बाबा नको. जय मटकाधर बाबा. मीर, मला तुझ्याशी बोलायचं. बाबा मी आलोच. रागवलास माझ्यावर? का तू असं काही केलंयस का ज्याने मी रागवेन तुझ्यावर? माझ्या बाबांवर खोटा आरोप झालाय, ओके. पण माझा त्यात काहीच दोष नाहीये. कसं असेल? मंगळागौर नंतर तू आमच्या घरी आलीच नाहीस ना. नाही, नंतर आले होते मी. हा? नाही, नंतर नाही आले मी. तुझ्या बाबांची शपथ? शपथ घेत नाही मी. आधीच त्यांच्यावर संकट आहे. माधुरी बघ, तुला जर पैशांची गरज असेल ना तर. नाहीये, पैशांची गरज नाहीये सध्या तरी. का आहेत का तुमच्याकडे पैसे? पैशांची गरज कधीच नव्हती. तुझं अटेन्शन हवं, पण जे कधी मिळालं नाही म्हणून मग. माधुरी चल. त्यांनी इथे यायला नको होतं. ऍक्च्युली बाबा हे इथे आल्यात ना ते चांगलंच. म्हणजे आता मी यांच्यासोबत तेच करणार जे यांनी आपल्यासोबत केलं. काय? बाबा हे इथे आहेत म्हणजे इथे नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि यांच्या घरी कोण नाहीये. नाही, मला कळलं नाही. मॅडम, हे यूथ आयकॉन अवॉर्ड तुम्ही कोणाला डेडिकेट कराल? हे अवॉर्ड माझ्या कंपनीला समर्पित करेन. माझी मान अभिमानानं ताट झाली. किती कर्तबगार सून मिळाली नाही? फॅमिलीपेक्षा हिला कंपनी जास्त महत्वाची. वहिनी अगं, अवॉर्ड तिने फॅमिलीला नाही कंपनीला समर्पित केलंय. अगं हो, पण आपण काय केलं त्या अवॉर्डसाठी? तुम्ही ना वहिनी नेहमी तिचीच बाजू घेता. राणी अगं, एक्सक्यूज मी, आय एम व्हेरी सॉरी, पण बॉस 1 मिनिट या ना. अरे पण 1 मिनिट प्लीज. सॉरी. काय? बस कंपनीचे जे पैसे होते त्या नोट्सचा काही सिक्वेन्स आहे का तुमच्याकडे? हो. बस तुम्ही किती ऑर्गनाइज्ड आहात. ऐका ना, तो सिक्वेन्स मला पाठवा ना. सिक्वेन्स तुला? बस मी काही नाही करणार आहे, तुम्ही फक्त सिक्वेन्स पाठवा ना प्लीज. मिहिर, आय प्रॉमिस. प्लीज. डन. थँक्यू बॉस. अरे पण वहिनी, आपण ना ती साडी काय करूया? परत करू. नको ना वहिनी, राहू द्या ना. दुसऱ्या कुठल्या तरी फंक्शनला नेसेल ती. हा कावी, तू जर हे ठरवलंच आहेस तर मग मला कशाला विचारतेस? वहिनी प्लीज चिडू नका ना तुम्ही. आता रुक्मिणी वहिनींनी आपल्या आधी नेऊन दिला तिला सूट, तर आपण. पण आपल्याला बोलल्या नाही. वहिनी खूप हल्ली ना लपवा छपवी करायला लागलेत. वहिनी, मला नाही आवडलं, अजिबात नाही आवडलं. वाईट वाटलं मला. अगं, त्यांनी एका शब्दाने आपल्याला सांगितलं असतं तर आपण एकत्र दिलं असतं ना, हो की नाही? पण नाही, वहिनी बदलल्या. काय झालं काय तुला? मला बरं वाटत नाही, सांगितलं ना. मला खरं कारण हवंय. माझी इच्छा नव्हती. का पण? तुला कौतुक नाहीये पोरीचं? तिला काही वाटत नाहीये आपल्याबद्दल. तू अगं असं काही नाहीये. हे बघा, तिला फक्त स्वतःचा नवरा आणि सख्खी सासू ह्यांच्या समोर पुढे पुढे करण्यात इंटरेस्ट आहे, बस. ही मुलगी काहीतरी लपवते आपल्यापासून.
वाटतं, रादर मला असं वाटतं त्याच्याही पुढे जाऊन ही मुलगी फॅमिली तोडणार. काय झालं, काही प्रॉब्लेम? हो, काय? पैसे. पैसे? हा, आज क्लायंटला पैसे द्यायचे. अच्छा, म्हणजे सगळे एकत्रच द्यावे लागतील का, 1 करोड? हो, ऑब्विसली. आपलं डील फायनल होतं. दॅट्स ग्रेट. तुला आनंद नाही झाला का? इतके दिवस त्या डीलच्या मागे फॉलोअप घेतोय मी. नाही झालं ना, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू, पण तुला टेन्शन दिसतंय चेहऱ्यावर. नाही तसं काही नाहीये. ते पैसे एक मिनिट. पैसे आहेत ना? आहेत म्हणजे होते. होते म्हणजे? म्हणजे आता नाही येत रे. काय? बॉस, तुमच्या डोळ्यात पाणी मला कधीच सहन होणार नाही. मला काहीतरी करायला हवं.